प्रश्न क्रमांक 51. खालीलपैकी कोणती विधान किंवा विधाने बरोबर आहेत ते ओळखा म्हटलेलं आहे. विधान बरोबर आहे का ते आपल्याला ओळखायचं आहे. चलनवाढीमुळे ऋणकोंना फायदा होतो. ऋणको म्हणजे कर्ज घेणारे. चलनवाढीमुळे बॉन्ड धारकांना फायदा होतो. या दोन्हीचा विचार करायचा आहे. ऋणको ज्यांनी कर्ज घेतलंय त्यांनी आधी फिक्स रेटने कर्ज घेतलेलं असतं आणि जेव्हा चलन वाढ होते तेव्हा परतफेडीची जी वेळ असते त्यावेळेला चलनाची क्रय शक्ती जी असते ती कमी झालेली असते. त्यामुळे ते घेताना तर जास्त शक्तीचं कर्ज घेतात पण फेडताना कमी क्रय शक्तीचं कर्ज फेडतात. म्हणून चलनवाढीमुळे ऋणकोंना फायदा होतो हे बरोबर आहे. चलनवाढीमुळे बॉन्ड धारकांना फायदा होतो. बॉन्ड हे फिक्स रेटने रिटर्न्स देणारं साधन आहे. त्यामुळे त्याच रेटने पैसे मिळत असल्यामुळे चलनधारकांना महागाई वाढल्यामुळे कमी क्रय शक्तीची रक्कम परत मिळते. म्हणून बॉन्ड धारकांना फायदा होतो हे विधान चूक आहे. बॉन्ड धारकांना खऱ्या अर्थाने नुकसान होत असतं. उत्तर 1 फक्त अ. बरोबर कोणते विचारलेलं आहे त्यामुळे बरोबर फक्त अ. नेक्स्ट. बऱ्याच वेळा चलनवाढीच्या दरात तीव्र वाढ होत असताना बेस इफेक्ट ही काम करत असतो. कोणत्याही पुस्तकामधून तुम्ही जर चलनवाढ वाचली असेल तर तिची मोजणी करताना तुम्हाला हे लक्षात आलं असेल की मागच्या वर्षीचा आपण पर्याय न पाहताच हे बोलतोय तरीही मागच्या वर्षीच्या चलनवाढीच्या दराचा पुढच्या वर्षी होणारा परिणाम म्हणजे बेस इफेक्ट आहे. आपण लक्षात घ्यायचंय. खराब हंगामामुळे पुरवठ्यात प्रचंड तूट येणे बेस इफेक्टशी याचा संबंध नाहीये. तीव्र आर्थिक वाढीमुळे मागणीत लक्षणीय वाढ होणे नाही. मागील वर्षातील किमतीचा या वर्षातील चलनवाढीच्या मोजणीवर परिणाम होणे म्हणजेच बेस दर आहे. उत्तर 3. नेक्स्ट. राष्ट्रीय ग्रामीण तसेच शहरी जीवनोन्नती अभियान NRLM आणि NULM नॅशनल रूरल लाईव्हलीहुड मिशन अँड नॅशनल अर्बन लाईव्हलीहुड मिशन हे याचा आपण दीनदयाल DAY डे NRLM आणि डे NULM अशी सुद्धा आपण नावं याची बदललेली आहेत. बद्दल खालील गोष्टी लक्षात घ्या. स्वयंसहायता गट स्थापनेपेक्षा आधी काय होतं बचत गट किंवा स्वयंसहायता गट स्थापनेवर भर होता. पण जसं त्याचं राष्ट्रीय जीवनोन्नती अभियानामध्ये रूपांतर करण्यात आले आहे लाईव्हलीहुड मध्ये त्यामुळे बघा कशावर भर दिलेला आहे असं विचारलंय. आर्थिक स्वयंपूर्णतेवर आहेच, कौशल्य प्रशिक्षणावर आहेच, लाभाचे महत्त्वीकरण करण्यावर आहेच. पण ह्याच्यापेक्षा सुद्धा जास्तीत जास्त भर त्या योजनेचं जर तुम्ही डिस्क्रिप्शन वाचलं तर तुमच्या लक्षात येईल की गरिबांच्या सशक्त संस्था स्थापन करण्यावर जास्तीत जास्त भर दिलेला आढळून येतो. स्वयंसहायता गट स्थापनेपेक्षा गरिबांच्या सशक्त संस्था स्थापन करण्यावर भर दिला असे पुस्तकामध्ये शब्द आहेत. त्यामुळे उत्तर 2. नेक्स्ट. खालीलपैकी पतहमी संस्था कोणती? क्रेडिट गॅरंटी देणारी संस्था कोणती? क्रेडिट गॅरंटी लक्षात घ्या. बँका जर लोन देतात तर त्यांच्या दिलेल्या लोनला जर ते लोन बुडलं किंवा पार्टीने ते परत केलं नाही तर त्याच्यासाठी काहीतरी सिक्युरिटी म्हणून बँका त्या लोनचा विमा उतरवत असतात एक प्रकारचा आणि त्याला आपण म्हणतो क्रेडिट गॅरंटी. त्या ज्या संस्थांकडे उतरवला जातो एक प्रकारचा विमा त्या संस्था कोणत्या असं विचारलेलं आहे. DICGC नावातच आहे. डिपॉझिट इन्शुरन्स अँड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अशी ही संस्था असते. केअर नावाची संस्था आहे. केअर ही रेटिंग क्रेडिट गॅरंटी नाही तर क्रेडिट रेटिंग करणारी संस्था आहे. तुम्हाला माहिती असेल क्रिसिल, इकरा, केअर या क्रेडिट रेटिंग संस्था आहेत. ही क्रेडिट गॅरंटी करणारी संस्था नाही. ECGC याचं लॉंग फॉर्म पण आहे एक्सपोर्ट क्रेडिट अँड गॅरंटी कॉर्पोरेशन. त्यामुळं एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन ही सुद्धा क्रेडिट गॅरंटी करणारी संस्था आहे. म्हणून ह्या दोन संस्था हे आपलं उत्तर आहे 1 व 3. स्त्रीलिंग सापेक्ष विकास निर्देशांकात कोणत्या पैलूंचा विचार केला जातो? म्हणजे ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे विकास निर्देशांक त्याच्यामध्ये जेंडरचा विचार करायचा असेल तर जेंडर रिलेटेड ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स जो आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा विचार केला जातो हे आपल्याला विचारलेलं आहे. बघा स्त्रियांचे अपेक्षित आयुर्मान, स्त्रियांमधील प्रौढ साक्षरता आणि शाळांमधील नाव नोंदणीचं गुणोत्तर, स्त्रियांचं दरडोई उत्पन्न या तीनही गोष्टी सामान्य HDI प्रमाणे जेंडर रिलेटेड HDI मध्ये सुद्धा त्यांचा विचार होतो. परंतु शेतामध्ये काम करणाऱ्या स्त्रियांची टक्केवारी या गोष्टीचा काही विचार जेंडर रिलेटेड HDI काढताना होत नाही. म्हणून हा पर्याय उत्तरात नसला पाहिजे असा पर्याय आपण शोधू. 2 हे उत्तर आहे अ व क. नेक्स्ट. शिक्षकांच्या व्यावसायीकरणावर कोणत्या समितीने भर दिला? मित्रांनो प्रश्न लक्षपूर्वक वाचायचा आहे. शिक्षणाच्या नाहीये. शिक्षणाचं व्यावसायीकरण म्हणजे व्होकेशनलायझेशन ऑफ एज्युकेशन ते विचारलेलं नाही.
शिक्षकांच्या म्हणजे टीचर्स ट्रेनिंग किंवा प्रोफेशनल ट्रेनिंग ऑफ टीचर्स अशा पद्धतीची समिती कोणती आहे हे विचारलेलं आहे. कोठारी समिती शिक्षणासंबंधी समिती होती, तुम्हाला माहिती आहे. बोंगीरवार समिती महाराष्ट्रातल्या पंचायत राज किंवा शिक्षणासंबंधी समिती होती. बलवंतराय मेहता समिती ही तर पंचायत राजशी संबंधित असणारी समिती आहे. आणि चट्टोपाध्याय समिती ही एकच समिती आहे जी टीचर्स एज्युकेशन किंवा टीचर्स प्रोफेशनल एज्युकेशन संदर्भात आपल्याला शिफारसी करताना आढळते. नेक्स्ट, मानव विकास निर्देशांकाचे मूलभूत 3 घटक खालीलपैकी कोणते? तुम्हाला डेफिनेशन माहिती असायला पाहिजे. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स किंवा मानव विकास निर्देशांक, त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टींना 3 गोष्टींना 103 भार दिलेला आहे आणि आपण असा मानव विकास निर्देशांक काढतो. जन्माच्या वेळचे अपेक्षित आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर, स्थूल शिक्षण प्रवेश दर हे दोन्ही एकत्र पकडले जातात. प्रौढ साक्षरता दर आणि स्थूल शिक्षण प्रवेश दर आणि दरडोई स्थूल उत्पन्न हे 3 ते फॅक्टर आहेत. राष्ट्रीय उत्पादन, आरोग्य शिक्षण यालाच आपण वेगळ्या भाषेमध्ये अपेक्षित आयुर्मानला आरोग्य म्हणू शकतो, प्रौढ साक्षरतेला शिक्षण म्हणू शकतो, परंतु पर्यावरणातील खर्च हा एचडीआयचा भाग नाही, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. दारिद्र्य रेषेखालील लोकांची संख्या, दारिद्र्य रेषेवरील लोकांची संख्या आणि निवासाची व्यवस्था असं एचडीआय मध्ये आपण विचार करत नाही. सरासरी आयुर्मान, प्रौढ साक्षरता दर आणि राष्ट्रीय उत्पन्न एवढंच मर्यादित नसतं, त्यामुळे हे उत्तर आहे. मानव विकास निर्देशांकात कोणत्या गोष्टींचा विचार केला जातो? नंबर 58, शिक्षण हा सेवा क्षेत्रातील अत्यंत महत्वाचा घटक असून सेवा क्षेत्रात शिक्षणाची भूमिका कोणती असा प्रश्न विचारलेला आहे. पर्याय वाचू. भांडवल, श्रम आणि संयोजन यामध्ये सकारात्मक विकासाभिमुख बदल घडवून आणणे. हो, शिक्षणामुळे हे शक्य होतं. सेवा क्षेत्रातील अन्य उत्पादक सेवांचा पुरवठा करण्यासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करणे, यासाठी सुद्धा कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासाठी शिक्षण, प्रशिक्षण किंवा वोकेशनलायझेशन याचा वापर होतो. अपारंपरिक ऊर्जा स्रोताबाबत जनजागृती करणे हा काहीसा असंबद्ध पर्याय आहे. शिक्षणामुळे सेवा क्षेत्रात कोणतं कॉन्ट्रीब्युशन होतं असं विचारले, त्यामुळे अपारंपरिक स्रोतांबाबत जागृती करणे हे शिक्षणाचं सेवा क्षेत्रात कॉन्ट्रीब्युशन नक्कीच नाही, म्हणून पर्याय अ व ब बरोबर आहेत. हा पर्याय आपण अटेम्प्ट करायला हवाय. आदिवासींच्या सर्वांगीण विकासासाठी कोणत्या पंचवार्षिक योजनेपासून भारत सरकारने आदिवासी उपयोजना नीती अवलंबली? स्ट्रॅटेजी जी आहे ट्रायबल सब प्लॅन आदिवासी उपयोजना ही तुम्हाला लक्षात असेल किंवा पंचवार्षिक योजनांबद्दल तुम्ही चांगला अभ्यास केला असेल तर तुमच्या लक्षात येईल. ही 5व्या पंचवार्षिक योजनेमध्ये म्हणजे 74 ते 79 या पंचवार्षिक योजनेमध्ये राबवली गेलेली स्ट्रॅटेजी किंवा रणनीती आहे आणि म्हणून हा पर्याय बरोबर आहे. भारत सरकारने 1991 मध्ये नवीन औद्योगिक धोरण कोणत्या हेतूने स्वीकारलेलं आहे असं विचारले आपल्याला. आपण विचार करायचा आहे पर्यायांवर. बघा, तोट्यात आलेल्या उद्योगांचं खाजगी क्षेत्रांकडे हस्तांतरण करायचंय. न्यू इकॉनॉमिक पॉलिसी जी होती तुम्ही वाचून किंवा थेअरीमध्ये तुम्हाला माहिती असेल 1918, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन किंवा उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण याच्यावर आपण भर दिलेला आहे पी.व्ही. नरसिंहराव सरकारच्या काळामध्ये. आणि बघा त्याच्यात काय काय होतं, कोणत्या हेतूने आपण ते स्वीकारलं होतं हे विचारले. तोट्यात आलेल्या उद्योगांचे खाजगी क्षेत्राकडे हस्तांतरण, हो हे होतं. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीस चालना देणे, डायरेक्ट एफडीआयला चालना देणे हा पण त्या स्ट्रॅटेजीचा भाग होता 91च्या धोरणाचा. सार्वजनिक क्षेत्राची गुणवत्ता वाढवणे हाही त्या स्ट्रॅटेजीचा भाग होता. परवाना पद्धतीवर नियंत्रण ठेवणे त्या स्ट्रॅटेजीचा भाग नव्हता, आपण अगोदरच परवाना पद्धतीवर नियंत्रण ठेवायला सुरुवात केली होती, म्हणून हा त्याचा भाग नाहीये. आणि पर्याय क्रमांक अ ब क 3 हे आपलं उत्तर असणार आहे. सेबी 61 प्रश्न विचार करायचा आहे. सेबी भांडवली रोखे बाजाराचे नियंत्रण करण्यासाठी कोणते अधिकार सेबीला देण्यात आलेले आहेत? सेबी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया याचे अधिकार काय काय आहेत असं आपल्याला विचारलेलं आहे. कार्यकारी प्रमुखाचे अधिकार, हो सेबी एक कार्यकारी प्रमुख आहे भांडवल बाजाराचा. कायदे पालक, कायद्यांचं पालन वेगवेगळ्या भांडवली बाजारातल्या संस्थांकडून करून घेणे हेही सेबीचं काम आहे. आणि सेबीला न्यायालयीन अधिकार आहेत का? थोड्या प्रमाणात सेबीला न्यायालयीन अधिकार आहेत, कारण कुठे कायद्याचा भंग झाला असेल तर त्या संदर्भात सामान्यपणे सुनावणी घेऊन त्या संबंधित संस्थेला दंड शिक्षा करण्याचे अधिकार सेबीकडे आहेत. म्हणून आपण असं म्हणू शकतो की हे 3ही पर्याय बरोबर आहेत. उत्तर असेल पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. व्ययक्षम उत्पन्न डिस्पोजेबल इन्कम आणि वैयक्तिक उत्पन्न पर्सनल इन्कम यांच्यामध्ये कशाचा फरक असतो? मित्रांनो लक्षात घ्या, पर्सनल इन्कम म्हणजे तुम्हाला प्राप्त होणारे इन्कम, तुमची
एक प्रकारे तुम्ही म्हणू शकता की तुमची सॅलरी, जर तुम्ही सॅलरी पर्सन असाल तर, किंवा जर बिझनेसमन असाल तर तुम्हाला मिळणारं इन्कम, तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होणारी अमाऊंट ही तुमचं पर्सनल इन्कम असते. आणि डिस्पोजेबल इन्कम म्हणजे पर्सनल इन्कम मधलं डिस्पोजेबल, व्हॉट इज रिमेनिंग ऍट युअर डिस्पोजल, तुम्हाला खर्च करण्यासाठी काय शिल्लक राहतं, याच्यामध्ये कशा कशाचा फरक असतो पहा. पर्सनल इन्कम आणि वैयक्तिक उत्पन्नामध्ये एक तर तुम्हाला कर द्यावे लागतात, कर भरल्यानंतर जे उरतं तेच तुम्ही खर्च करू शकता, म्हणून वैयक्तिक करांचा तर समावेश असतो. आणि बचत सुद्धा तुम्हाला करणं भाग आहे, कारण जर तुम्ही बचत केली असेल तर बचत करून जे उरतं ते तुमच्या पर्सनल इन्कम मधून बचत आणि कर असे दोन गोष्टी गेल्यावर तुम्हाला जे उरतं ते इट इज द इन्कम ऍट युअर डिस्पोजल, म्हणजे ते तुमच्या मर्जीने तुम्ही खर्च करू शकता. म्हणून वैयक्तिक कर आणि बचत जर पर्सनल इन्कम मधून वजा केले तर उरलेली रक्कम ही डिस्पोजेबल इन्कम असते. हा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट, वित्त आयोगाच्या बाबत खालीलपैकी काय खरे आहे? तो पायाभूत विकासात परकीय गुंतवणुकीस प्रोत्साहन देतो, तो सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांमध्ये वित्ताचे योग्य विभाजन होण्यासाठी सुकरता आणतो, वित्तीय प्रशासनात पारदर्शकता आणण्यासाठी प्रयत्न करतो. वित्त आयोग तुम्हाला माहिती आहे, कलम 280 नुसार फायनान्स कमिशन आहे, जे दर 5 वर्षांनी राष्ट्रपतीद्वारे नियुक्त केले जाते आणि त्याची मुख्य कार्य असतात की, एका प्रश्न अगोदर पण वित्त आयोगाबद्दल ह्या टेस्टमध्ये होता तेव्हा मी सांगितलंय, एक तर राज्यांमध्ये आणि केंद्रामध्ये विभाजन होणाऱ्या योग्य करांचा वाटा ठरवणे, किंवा केंद्राकडून राज्याला दिली जाणारी अनुदानांचं प्रमाण, त्याची क्रायटेरिया ठरवणे, किंवा राज्यांना अनुदान देण्यासाठी केंद्राचा फंड, कन्सॉलिडेटेड फंड ऑफ इंडिया कशा प्रकारे वाढवता येईल, ऑगमेंट करता येईल याचे प्रिन्सिपल सांगणे, अशी वित्त आयोगाची कार्य आहेत. हे ते कुठेही दिसत नाही. शिवाय पायाभूत विकासात परकीय गुंतवणूक किंवा हे जे आहेत हे वित्त आयोगाशी संबंधित बाबी नाही आहेत, म्हणून यापैकी एकही नाही, हा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट बघा, शेजारील रेखालेख चलनाची कोणती प्रवृत्ती दर्शवितो? तुम्ही जर सामान्यपणे अभ्यास करत असाल तर तुम्हाला लक्षात येईल, इन्फ्लेशन महागाई आहे, मुद्रा अपस्फीती डिसइन्फ्लेशन आहे, मुद्रा अवस्फीती डिफ्लेशन आहे, आणि मुद्रा संस्फीती रिफ्लेशन आहे. ग्राफ बद्दल विचार करा. इन्फ्लेशनचा ग्राफ असा असतो, वाढत जात असतो. डिसइन्फ्लेशनचा ग्राफ आधी वाढला आणि नंतर महागाईचा दर कमी होत आहे, काहीसा असा डिसइन्फ्लेशनचा ग्राफ असू शकतो. रिफ्लेशनचा ग्राफ मुद्रा जेव्हा कमी होते त्यानंतर उठणारी अवस्था, इथे कुठेतरी आपल्याला हिअर समवेअर इज रिफ्लेशन आपल्याला पाहायला मिळतं. आणि डिफ्लेशन ही परिस्थिती मुद्रा अवस्थिती म्हणजे मुद्रेचा दर कमी होत आहे अशा प्रकारचा ग्राफ मुद्रेचा आपल्याला, हा भाग म्हणजे डिफ्लेशन असतो, हे आपल्याला लक्षात यायला पाहिजे. त्यामुळे हा जो ग्राफ आहे हा डिसइन्फ्लेशन म्हणजे मुद्रे चलनवाढ होते आहे परंतु वाढ होताना चलनवाढीचा दर कमी होतो आहे, अशा प्रकारची परिस्थिती आपल्याला डिसइन्फ्लेशन मध्ये पाहायला मिळते. हा ग्राफ डिसइन्फ्लेशनचा आहे. नेक्स्ट, खालील विधाने वाचा. आयडीबीआय बँक लिमिटेड ही नव्या युगातील सार्वजनिक बँक आहे. हो, आयडीबीआय नुसती होती, तिचं आपण बँक लिमिटेड मध्ये कन्व्हर्जन केल्यानंतर ती नव्या युगातली सार्वजनिक बँक झालेली आहे. भारतीय महिला बँक ही भारत शासनाने खऱ्या अर्थाने स्थापन केलेली पहिली महिला बँक आहे. तर बघा, लक्ष द्यायचं आहे, भारतीय महिला बँक खरीच आहे, ही भारत शासनाने स्थापन केलेली पहिली सार्वजनिक बँक आहे. आधीच्या ज्या बँका होत्या त्या कोणीतरी स्थापन केल्या होत्या आणि नंतर त्याचा आपण नॅशनलायझेशन केलंय किंवा त्याचे शेअर विकत घेऊन आपण त्याला सार्वजनिक रेंजमध्ये आणलेलं आहे. उदाहरणार्थ एसबीआय वगैरे, आधीच्या इम्पेरियल बँक ऑफ इंडियाचं रूपांतर करून. नंतर स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय बँक लिमिटेड आणि भारतीय महिला बँक या सार्वजनिक बँका आहेत, राष्ट्रीयकृत बँका नव्हे. तुम्हाला माहितीये 69 मध्ये वगैरे राष्ट्रीयकरण झालं होतं बँकांचं, आणि त्यावेळी ज्यांचे राष्ट्रीयकरण झालं त्याच्यामध्ये पंजाब नॅशनल बँक येते, बँक ऑफ महाराष्ट्र येते, याच्यामध्ये या बँका सामील नाहीत. या बँक ह्या खऱ्या अर्थाने सार्वजनिक बँक आहे. बँकिंगच्या चॅप्टर मध्ये आपल्याला लक्षात येईल, स्टेट बँक ऑफ इंडिया, आयडीबीआय आणि भारतीय महिला बँक ह्या सार्वजनिक बँका आहेत. म्हणून ही तिन्ही विधानं बरोबर आहेत, सर्व बरोबर हे आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट, 66, महाराष्ट्रातील कमाल जमीन धारणा, लँड होल्डिंग जे आहे मॅक्झिमम किंवा लँड सीलिंग ऍक्ट असं सुद्धा आपण याला म्हणतो, कमाल जमीन धारणा कायद्यानुसार काय काय बरोबर आहे बघा. दुबार पीक घेता येणाऱ्या बागायती जमिनीसाठी 18 एकर भूधारणा क्षेत्र मर्यादा आहे. बरोबर, ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला 2 पिकं घेऊ शकतो, ज्या शेतीच्या क्षेत्रामध्ये, त्या क्षेत्रामध्ये त्या एरियामध्ये शेतकऱ्यांनी 18 एकरच जमीन जास्तीत जास्त एखादा शेतकरी धारण करू शकतो.
त्याच्यावर जर जमीन त्याच्याकडे असेल तर ती जमीन कमाल जमीन धारणा कायद्यानुसार अतिरिक्त घोषित केली जाते. नंतर एक पीक घेता येणाऱ्या परंतु सिंचनाची व्यवस्था म्हणजे बागायती असणाऱ्या जमिनीमध्ये एक जी धारणा क्षेत्र आहे त्याची मर्यादा 27 एकर आहे. ही दोन्ही विधानं बरोबर आहेत मित्रांनो. कोरडवाहू जमिनीसाठी 30 एकर भूधारणा क्षेत्र मर्यादा आहे. कोरडवाहू जमिनीसाठी याच्यापेक्षा जास्त असायला पाहिजे कारण उत्पन्नाच्या आधारे ही कॅटेगरी केलेली आहे. 2 पीक असणाऱ्यासाठी 18, 1 पीक असण्यासाठी 27, तर कोरडवाहू ज्याची जमीन आहे त्याच्यासाठी 54 एकर ही कमाल भूधारणा क्षेत्र आहे. त्यामुळे हे विधान चूक आहे. अ बरोबर, अ क बरोबर, अ ब बरोबर, अ आणि ब बरोबर हे याचं उत्तर असायला हवंय. नेक्स्ट, ही भारतीय अर्थव्यवस्थेत वैधानिक रोखता प्रमाणची गरज काय आहे? केअरफुली प्रश्न वाचा, तुमच्या लक्षात येत असेल. वैधानिक रोखता प्रमाण म्हणजे स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो SLR, आणि याची गरज काय आहे किंवा त्याचा रोल काय आहे, कशासाठी ते निर्माण केलं गेलेलं आहे. यामुळे मध्यवर्ती बँकेला इतर बँकांच्या अग्रिम रकमांच्या निर्मितीवर नियंत्रण ठेवता येणे शक्य होतं. हे बरोबर आहे. यामुळे लोकांच्या बँकेमधील ठेवी सुरक्षित व तरल राहतात. हे काहीस या SLR शी संबंधित नाही. त्याचा संबंध CRR किंवा इतर रेशोशी आहे किंवा डिपॉझिट इन्शुरन्स वगैरे अशा गोष्टींशी संबंधित आहे. ठेवी सुरक्षित राहण्यासाठी SLR नसतो. तरल राहण्यासाठी सुद्धा SLR नसतो. तरल राहण्यासाठी CRR असण्याची जास्त गरज असते कारण कॅश रिझर्व्ह जो असतो तो बँकेकडे स्वतःकडे असतो. त्यामुळे व्यापारी बँकांच्या नफ्याच्या प्रवृत्तीवर लगाम घालता येतो. याच्यासाठी सुद्धा आपण रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटचा वापर करतो. बँकांनी किती प्रमाणात क्रेडिट निर्मिती करावी याच्यासाठी संबंधित असणारी ही बाब आहे नफ्याची प्रवृत्ती. बँकांचं जे क्रेडिट निर्मिती करण्याचं कार्य आहे ते मर्यादित करण्यासाठी आपण रेपो रेटचा वापर करतो किंवा रिव्हर्स रेपो रेटचा वापर करतो. तर ह्या दोन गोष्टी याच्याशी संबंधित नाहीत. SLR शी संबंधित असलेली बाब फक्त ए किंवा फक्त अ आहे, म्हणून एक हा पर्याय बरोबर आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती जोडी चूक आहे हे ओळखा म्हणलेलं आहे. बघा काय आहे. सीमांत शेतकरी, अर्ध मध्यम किंवा मीडियम लँड होल्डिंग करणारा शेतकरी आणि मोठा शेतकरी यांचं धारणा क्षेत्र किती आहे त्यानुसार त्यांचं जोड्या लावलेल्या आहेत. सीमांत शेतकरी 2 हेक्टर पेक्षा म्हणजे 5 एकर पेक्षा कमी जमीन असलेला बरोबर आहे, हा सीमांत शेतकरी असतो. अर्ध मध्यम किंवा मीडियम शेतकरी हा 2 ते 5 हेक्टर जमीन म्हणजे 5 एकर पासून 5 हेक्टर म्हणजे 25 एकर पर्यंत जमीन असलेला शेतकरी असतो. आणि मोठे शेतकरी हे 5 हेक्टर पेक्षा, 5 हेक्टर म्हणजे 15 गुणिले 5 गुणिले 2.5, 1 हेक्टर बरोबर 2.5 एकर याप्रमाणे तुम्हाला हिशोब करायचा आहे. तर 5 ही व्याख्या हेक्टर्स मध्ये आहे. मोठे शेतकरी 5 हेक्टर पेक्षा जास्त जमीनधारक हे तीनही जोड्या बरोबर लागलेल्या आहेत. आणि प्रश्न काय विचारलाय बघा, कोणती जोडी चूक आहे? म्हणून यापैकी एकही चूक नाही, वरीलपैकी एकही नाही, हे तुमचं उत्तर असणार आहे. फायनल उत्तर इज आन्सर इज 4. भांडवली वस्तूबाबत 69 आता सुरू करूया. भांडवली वस्तूबाबत केंद्र सरकारने भांडवली वस्तूच्या उत्पादनास चालना देण्यासाठी नुकतेच राष्ट्रीय भांडवली वस्तू धोरण जाहीर केलेले आहे किंवा अवलंबलेले आहे. कॅपिटल गुड्स असं आपण भांडवली वस्तूंना संबोधू शकतो. काय प्रश्न विचारलाय आपण आता बघू. खालीलपैकी कोणत्या वस्तू भांडवली वस्तूंमध्ये समावेश होतो? भांडवली वस्तूंमध्ये समावेश होतो कोणत्या वस्तूंचा असा प्रश्न आहे. रंग, साचे व छापखान्याच्या वस्तू, ऑटोमोबाईल्स, अन्न प्रक्रियेची उत्पादने, प्लास्टिकची मशिनरी अशा प्रकारचे पर्याय आहेत. तुम्हाला बेसिकली कंझ्युमर गुड्स म्हणजे उपभोग्य वस्तू आणि भांडवली वस्तू याच्यामधला फरक लक्षात आला पाहिजे. उपभोग्य वस्तू म्हणजे अशा वस्तू असतात जे ग्राहक कंझ्युम करून टाकतात, त्या तिथे त्यांचा वापर होतो. आणि भांडवली वस्तू ह्या अशा वस्तू असतात ज्यांचा स्वतःचा वापर दुसऱ्या वस्तू तयार करण्यासाठी होत असतो, म्हणून त्यांना कॅपिटल गुड्स म्हणतात. त्या कंझ्युम केल्या जात नाहीत, त्यांचा वापर दुसऱ्या प्रोडक्शन पर्पजेससाठी केला जातो. रंग, साचे वगैरे रंग वगैरे हे भांडवली वस्तू नाहीत, हे कंझ्युमर गुड्स आहेत. ऑटोमोबाईल्सचा वापर आपण स्वतः करतो, उदाहरणार्थ कार किंवा ट्रान्सपोर्टचे व्हेकल्स, ते सुद्धा कंझ्युमर गुड्स आहेत. अन्न प्रक्रियेची उत्पादनं मात्र वापरून फिनिश केली जात नाहीत, त्यामुळे ती कॅपिटल गुड्स आहेत. आणि प्लास्टिकची मशिनरी ही सुद्धा कॅपिटल गुड्स आहेत. म्हणून आपला उत्तर असायला पाहिजे फक्त क आणि ड. नेक्स्ट, 1991 मध्ये भारतात आर्थिक सुधारणांची प्रक्रिया डॅश डॅशच्या सरकारने सुरू केली. थोडासा सोपा असणारा हा प्रश्न आहे. इंदिरा गांधी, राजीव गांधी,
पी व्ही नरसिंह राव वरीलपैकी कोणतेही नाही. तुम्हाला सहज लक्षात येईल, पुस्तक कोणतंही वाचलं असलं तरी 1991 मध्ये पी व्ही नरसिंह राव यांचं सरकार होतं आणि त्यांनी ही प्रक्रिया आर्थिक सुधारणांची म्हणजेच मगाशी उल्लेखल्याप्रमाणे लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन किंवा उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण ही प्रक्रिया सुरू केलेली आहे पी व्ही नरसिंहराव सरकारने. क्वेश्चन नंबर 71, महसुली तुटी संदर्भात खालील विधाने विधानात घ्या. यामध्ये फक्त अशा व्यवहारांचा समावेश होतो ज्यामध्ये सरकारच्या सध्याच्या मिळकत व खर्चावर परिणाम होतो किंवा सरकारच्या मिळकत व खर्चाचा समावेश होतो. याच्यातून महसुलाचा खरा तोटा समजतो. FRBM कायद्यानुसार सरकारने महसुली तोट ढोबळ घरेलू उत्पादनाच्या म्हणजे जीडीपीच्या किती असावी असं 3% कमी करणे बंधनकारक आहे. ही विधानं विचारात घ्या आणि वरीलपैकी योग्य विधान निवडा असं विचारलेलं आहे. आपल्याला योग्य विधान निवडायचं आहे. बघा, महसुली तूट काय असते? महसुली खर्च आणि महसुली जमा यांच्यामधला फरक असतो ते म्हणजे असते महसुली तूट. जेव्हा जमेपेक्षा खर्च जास्त होतो तेव्हा तूट निर्माण होते आणि मिळकत आणि खर्चाच्या परिणाम होतो म्हणजे मिळकत आणि खर्चाचा विचार केला जातो. हे बरोबर आहे. याच्यातून महसुलाचा खरा तोटा समजतो. खरा तोटा समजण्यासंदर्भात एक बाब आपण लक्षात घ्यायची आहे. नुसती महसुली तूट म्हणजे जमा आणि खर्च यांचा ताळमेळ घेऊन खरा तोटा समजत नाही. तर याच्यामध्ये आणखीन एक गोष्ट असते ती म्हणजे असते अनुदाने. केंद्र सरकारची अनुदाने जर आपण विचारात गेली, केंद्र सरकार देणार असलेली, तरच महसुली तुटीपेक्षा वेगळी अशी एक तूट होते तयार. तिला आपण म्हणतो परिणामी तूट. आणि परिणामी तूट जी असते तिच्यातून महसुलाचा खरा तोटा समजतो. म्हणजे खऱ्या तोट्याशी संबंधित असणारी तूट ही महसुली तूट नाही तर ती परिणामी तूट आहे जिच्यामध्ये अनुदानाचा विचार करावा लागतो. त्यामुळे हे विधान चूक आहे. FRBM कायद्यानुसार सरकारची जी महसुली तूट आहे ती ढोबळ घरेलू उत्पादनाच्या किती असावी असं विचारलेलं आहे. NK सिंग समितीने दिलेल्या नवीन FRBM कायद्याच्या टार्गेट्सनुसार ढोबळ उत्पादनाचं टार्गेट जे आहे जीडीपीच्या कितीही तूट असावी ती 4.5% कमी करणं अपेक्षित आहे. त्यामुळे हेही विधान चुकीचं आहे. फक्त बरोबर हा याचा पर्याय आहे. नेक्स्ट, कंपनीच्या भांडवलाचा भाग आणि कर्जरोखा, शेअर आणि कर्जरोखा किंवा आपण ज्याला म्हणतो ना बॉन्ड्स, याच्या संदर्भात यातील फरकाचे खालील मुद्दे लक्षात घ्या. बघा काय काय असतं. भाग भांडवल, शेअर कॅपिटल याला आपण इंग्लिशमध्ये म्हणू शकतो, हे कंपनीला दिलेले कर्ज असते. तर कर्जरोखा हा अंशाची भांडवली मालकी प्रदान करतो. भाग भांडवलावरती लाभांश दिला जातो तर कर्जरोख्यावरती व्याज दिले जाते. आणि खालीलपैकी योग्य विधान कोणते आहेत ते निवडा म्हणलेलं आहे. मित्रांनो, विचार करायला हरकत नाही. भाग भांडवलावरती लाभांश दिला जातो बरोबर आहे. जे शेअर कॅपिटल असतं त्याच्यावरती आपल्याला डिव्हिडंड मिळत असतो म्हणजेच लाभांश. आणि कर्जरोख्यावरती व्याज दिले जाते. तुम्ही जर कर्जरोखे दिले असतील कंपनीला, विशिष्ट रकमेचे बॉन्ड्स दिले असतील तर त्याच्यावर तुम्हाला व्याज मिळतं, हेही बरोबर आहे. पण भाग भांडवल हे कंपनीने दिलेलं कर्ज नसतं. भाग भांडवल हा शेअर कॅपिटल हे कंपनीचे तुम्ही त्या भागापुरते मालक झालेले असतात किंवा त्या भागापुरती कंपनीच्या फायद्या आणि तोट्यामध्ये दोन्हीमध्ये तुमचा हिस्सा असतो. तुम्हाला फिक्स रेटने व्याज मिळणार नसतं. तर कर्जरोखा जो नेमका आहे तो बॉन्ड जो आहे तो तुम्ही कंपनीला दिलेलं कर्ज असतं. हे विधान जर लक्षात घेतलं तर भाग भांडवलाशी संबंधित हा भाग आहे, हा अंशाची भांडवली मालकी प्रदान करतो आणि कर्जरोखा हे कंपनीला दिलेलं कर्ज असतं. त्यामुळे अविधान चूक आहे. याच्यामध्ये इकडचा भाग याच्याशी जोडलेला आहे, इकडचा भाग कर्जरोख्याची माहिती भाग भांडवलाशी जोडलेली आहे. आणि हे विधान आहे ते बरोबर आहे. भाग भांडवलावरती लाभांश दिला जातो तर कर्जरोख्यावरती व्याज दिले जातं, म्हणून हे बरोबर आहे. नेक्स्ट, उच्च क्षमतेचा पैसा म्हणजे, उच्च क्षमतेचा पैसा तुम्हाला लक्षात येत असेल, उच्च क्षमतेचा पैसा तुम्ही वाचलं पण असेल. बघा, सरकारने अधिकृत केलेला पैसा असतो का? असा पैसा ज्याची मूळ किंमत खरेदी किमतीच्या पेक्षा अधिक असते असं काही नाहीये. सरकारने अधिकृत केलेला पैसा याला आपण मनी म्हणतो किंवा करन्सी म्हणतो. नंतर लोकांकडे असणाऱ्या, ही करन्सीची डेफिनेशन आहे, लोकांकडे असणाऱ्या नोटा, नाणी तसेच व्यावसायिक बँकेकडील मागणी ठेवी म्हणजेच M1 हा उच्च क्षमतेचा पैसा आहे. हे उत्तर बरोबर आहे. पैसा देणारे आणि घेणारे यांच्यामधील विश्वासामुळे व्यवहारासाठी पैसा म्हणून स्वीकारले गेलेले सुलभ माध्यम. तुम्ही जर केअरफुली अभ्यास केले तर मनी किंवा पैशाची ही डेफिनेशन आहे आणि करन्सीची किंवा आपण ज्याला चलन म्हणतो मराठीमध्ये त्याची ही व्याख्या आहे.
या दोन व्याख्या उच्च क्षमतेच्या पैशाशी संबंधित नाहीत. त्या चलनापैकी किंवा पैशांपैकी M1 जो आहे तो उच्च क्षमतेचा पैसा म्हणजे लोकांकडच्या नोटा, नाणी आणि व्यावसायिक बँकेकडील मागणी ठेवी याची लिक्विडिटी हाय असते, याच्यापासून क्रेडिट क्रिएशन जास्त प्रमाणात होऊ शकतं, म्हणून हा उच्च क्षमतेचा पैसा आहे. नेक्स्ट, बिअर मार्केट बद्दल खालील विधानांचा विचार करून योग्य पर्याय निवडा. बिअर मार्केट तुम्हाला माहिती आहे, मार्केटचे दोन प्रकार आहेत, बुल मार्केट आणि बिअर मार्केट. बुल मार्केट हे तेजीवालं मार्केट असतं, तर बिअर मार्केट हे मंदीवालं मार्केट असतं. आताशी बिअर मार्केटचा मंदीशी संबंधित आहे किंवा मार्केट पडणार आहे अशा अर्थाने बिअर मार्केटचा वापर केला जातो. बाजार व्यवस्था डळमळीत असल्याचे हा निर्देशांक दर्शवितो, हे बरोबर आहे. गुंतवणूकदार रोखे विकण्यापेक्षा विकत घेण्यावर भर देतात असं नाही, हे चूक असतं. कारण बिअर मार्केटमध्ये गुंतवणूकदार पुढे मार्केट कमी होईल किंवा पडेल, शेअरचे इंडेक्सेस पडतील अशी अपेक्षा करून रोखे विकण्यावर भर देतात, हे विधान चूक आहे. बेरोजगारी वाढण्याची शक्यता असते, बरोबर आहे. कारण बिअर मार्केटमुळे जर शेअरचे इंडेक्सेस कमी झाले तर त्याचा परिणाम रोजगार क्षमतेवर होऊन देशामध्ये बेरोजगारी वाढण्याची शक्यता असते. तुम्ही पहा, चालणारी चलनवाढ किंवा तेजीचं मार्केट जेव्हा असतं तेव्हा रोजगार जास्त उपलब्ध होतात आणि बिअर मार्केटमुळे बेरोजगारी वाढण्याची शक्यता असते. म्हणून अ आणि क बरोबर हे याचं उत्तर आहे. सार्वभौमिक मूलभूत उत्पन्नाची युनिव्हर्सल बेसिक इन्कम ची भारताबद्दलची संकल्पना कोणी मांडली आहे? नुकतंच 2017 मध्ये लॉकडाऊनच्या थोड्या अगोदर हे चर्चेमध्ये आलं होतं. प्रणव बर्धन हे सायंटिस्ट आहेत, यांनी एक लेख लिहिला होता, UBI इट्स स्पेशल केस फॉर इंडिया. या लेखामध्ये त्यांनी भारतासाठीची इट्स स्पेशल केस फॉर इंडिया, त्यांनी भारतासाठीची युनिव्हर्सल बेसिक इन्कमची 2017 मध्ये संकल्पना मांडलेली आहे. वाढत्या दरडोई उत्पन्नाबरोबर विथ इन्क्रीज इन पर कॅपिटा इन्कम काय काय होतं असं विचारले. प्रदूषण आणि वातावरणाचा ऱ्हास सुरुवातीला होत जातो किंवा वाढत जातो आणि नंतर कमी होत जातो असं दर्शविणारा आलेख खालीलपैकी कोणत्या व्यक्तीने मांडला? हे बरोबर आहे की वाढत्या पर कॅपिटा इन्कम बरोबर सुरुवातीला आपण इंडस्ट्रियलायझेशन होतं आणि खूप जास्त प्रदूषण आणि वातावरणाचा ऱ्हास होतो, पण नंतर जेव्हा सर्व्हिस सेक्टर येतं, जेव्हा स्कॅन्डिनेव्हियन कंट्रीज सारखी अर्थव्यवस्था उत्पन्न होते, अर्थव्यवस्था निर्माण होते, ज्याच्यामध्ये इन्कम तर खूप असतं पर कॅपिटा इन्कम, आणि त्यावेळी मात्र पर्यावरणाच्या ऱ्हासाकडे लोकांचं लक्ष जातं. ते पर्यावरणाचे जागरूक होऊन पर्यावरणाचा ऱ्हास नंतर कमी होतो असं म्हणणं कुझनेट्स या सायंटिस्टनी मांडलेलं आहे. नेक्स्ट, देशाच्या आर्थिक विकासातील आर्थिक विकासामध्ये जर देशाचा आर्थिक विकास करायचा असेल तर शिक्षणावरील गुंतवणुकीचे महत्व खालीलपैकी कोणी प्रकर्षाने मांडले? शिक्षणावर कोणी गुंतवणुकीचं महत्व मांडलेलं आहे हे विचारलेलं आहे, आणि हे सायंटिस्ट आहेत TW शुल्झ यांनी असं सांगितलंय की जर तुम्हाला देशाचा विकास भविष्यामध्ये होणं अपेक्षित आहे तर आजच्या काळात तुम्ही शिक्षणामध्ये खूप जास्त गुंतवणूक केली पाहिजे. शिक्षणावरील गुंतवणूक ही भविष्याच्या देशाच्या विकासासाठी महत्वपूर्ण आहे असं शुल्झ यांनी मत मांडलेलं आहे. 1990 मध्ये अवलंबलेला मानवी विकास निर्देशांक HDI हा अंतिम विकासाच्या 3 फळांवर आधारित होता. लक्षात घ्या, ही 3 फळे खालीलपैकी कोणती आहेत? बघा, वाचूया. दीर्घायुष्य, शाश्वतता आणि राहणीमानाचा दर्जा. शाश्वतता, ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा. राहणीमानाचा दर्जा, साक्षरता आणि आर्थिक विकास नाही. दीर्घायुष्य, ज्ञान आणि राहणीमानाचा दर्जा. केअरफुली जर आपण लक्ष दिलं तर आपल्या हे लक्षात येईल. हे उत्तर आहे 78चं उत्तर आहे 4. केंद्र शासनाच्या अमृत योजनेचा संबंध खालीलपैकी कशाशी आहे? बघा, केअरफुली वाचायचं आहे मित्रांनो. हे अमृत आहे, अमृत नाही. AMRUT नावाची पण एक स्कीम होती आणि AMRIT नावाची पण एक नवीन स्कीम केंद्र शासनाची आहे. शहरी भागात स्वच्छता आणि पाणी पुरवठा यांना केंद्रस्थानी ठेवून पायाभूत सुविधा सुधारणे. कॅन्सर आणि हृदयरोगासाठी
औषधे आणि आवश्यक असणारी रोपणे कमी दरात उपलब्ध करून देणे. 6 वर्षापेक्षा कमी वय असणाऱ्या बालकांना सकस आहार पुरवणे. याच्यासाठी आपल्याला ICDS ही योजना, इंटिग्रेटेड चाइल्ड डेव्हलपमेंट स्कीम ही योजना लागू आहे. शहरी भागात स्वच्छता आणि पाणी पुरवठ्यासाठी अमृत ही योजना आहे. अटल मिशन फॉर रिज्युविनेशन अँड अर्बन ट्रान्सफॉर्मेशन. आणि प्रश्न जो विचारलेला आहे अमृत, 79 नंबरचा प्रश्न आपण पाहू. प्रश्न जो विचारलेला आहे अमृत याचा आहे अफोर्डेबल मेडिसिन अँड रिलायबल इम्प्लांट्स फॉर ट्रीटमेंट. हे या योजनेचं लॉंग फॉर्म आहे. अफोर्डेबल मेडिसिन अँड रिलायबल इम्प्लांट्स म्हणजे हृदयरोगासाठी लागणारी औषधं आणि आवश्यक असणारी रोपणे म्हणजे इम्प्लांट्स. जे हृदयामध्ये जर व्हॉल्व बिघडले असेल तर त्याच्याऐवजी आपण आर्टिफिशियल इम्प्लांट्स आतमध्ये हृदयात टाकत असतो, ते अफोर्डेबल म्हणजे कमी दरात, परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यासाठी कॅन्सर आणि हृदयरोगावरची औषधं आणि आवश्यक असणारी रोपणे कमी दरात उपलब्ध करून देण्यासाठीची योजनेचं नाव आहे अमृत. म्हणून हे आपलं उत्तर आहे. दीनदयाळ अंत्योदय योजना, राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान DNULM या सामाजिक आर्थिक समावेशनासाठीच्या योजनेसंदर्भात खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत हे लक्षात घ्यायचं आहे. 26 फेब्रुवारी 2016 रोजी राष्ट्रीय शहरी जीवनोन्नती अभियान म्हणजे NULM, नॅशनल अर्बन लाईव्हलीहूड मिशन, या योजनेचे नाव बदलून दीनदयाळ अंत्योदय योजना आणि त्याचं असं नाव केलं बघा, DAYNULM, असं DNULM असं शॉर्ट फॉर्म मध्ये आपण म्हणू शकतो, असे ठेवण्यात आले. हे विधान बरोबर आहे. या योजनेचे मूळ 1989 साली सुरू झालेल्या जवाहर रोजगार योजना या योजनेमध्ये आहे. मित्रांनो लक्षात घ्यायचंय, जवाहर रोजगार योजना ही ग्रामीण भागातल्या रोजगाराशी संबंधित होती. तर हे जे आपण NULM आता पाहणार आहोत हे शहरी भागातल्या NULM म्हणजे अर्बन लाईव्हलीहूड आहे. त्यामुळं जवाहर रोजगार योजना ही याच्याशी संबंधित नाही. याच्याशी संबंधित असणारी योजना होती नेहरू रोजगार योजना NRY, आणि JRY ही NULM च्या ऐवजी नॅशनल रूरल NRLM शी संबंधित आहे, रूरल भागाशी संबंधित आहे. जवाहर जर योजनेचं नाव आलं असेल तर ती ग्रामीण भागाशी संबंधित आहे, आणि नेहरू रोजगार योजना असं जर योजनेचं नाव आलं असेल तर शहरी भागातल्या लाईव्हलीहूड मिशनशी ही योजना संबंधित आहे. त्यामुळे हे उत्तर जे आहे फक्त अ बरोबर असं आपलं उत्तर असणार आहे. नेक्स्ट बघा, 104वी घटना दुरुस्ती हा प्रश्न विचारलेला आहे. 104व्या घटना दुरुस्तीनुसार SC/ST प्रवर्गांना 25 जानेवारी 2030 पर्यंत संसद व राज्य विधानसभा मधील आरक्षण लागू राहील. हे विधान बरोबर आहे. 104वी घटना दुरुस्ती त्याच्यासाठी आपण केलेली आहे. आणि 104व्या घटना दुरुस्तीनुसार अँग्लो इंडियन समुदायाला संसद व राज्य विधानसभातील आरक्षण 10 वर्षांनी वाढविण्यात आले. असं काही झालेलं नाहीये मित्रांनो, उलट हे आरक्षण रद्द करण्यात आलेले आहे. आणि रद्द करण्यात आले म्हणण्यापेक्षा 10 वर्षांनी वाढविण्यात आलेले नाही, म्हणून ते आरक्षण अँग्लो इंडियन समुदायाचं सध्या अस्तित्वात नाही. 104वी घटना दुरुस्ती करण्यासाठी 126वे घटना दुरुस्ती विधेयक संसदेत मांडण्यात आले. हे बरोबर आहे. हा नंबर का फरक पडतो हे आपण लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक विधेयक जे आपण मांडतो त्याची घटना दुरुस्ती होतेच असं नाही, काही घटना दुरुस्त्या पारित होत नाहीत, म्हणून विधेयकाचा नंबर मोठा पडतो आणि घटना दुरुस्ती जेव्हा पारित होते तेव्हा तिला नंबर पडतो, तो कदाचित विधेयकाच्या नंबरपेक्षा छोटा असू शकतो. हे विधान बरोबर आहे, म्हणून अ आणि क असं आपलं उत्तर असणार आहे. क्वेश्चन नंबर 82, पिलभीत व्याघ्र प्रकल्पात वाघांची संख्या मागील 4 वर्षात दुप्पट केलेला आहे, त्याबद्दल TX2 टायगर टाइम्स 2 असा सन्मान, आंतरराष्ट्रीय पुरस्कार त्या पिलभीत व्याघ्र प्रकल्पाला मिळालेला आहे. नुकताच हा व्याघ्र प्रकल्प चर्चेत होता आणि तो कोणत्या राज्यात आहे हे विचारलेलं आहे. उत्तर प्रदेश या राज्यात आहे. पिलभीत बद्दल अदरवाईज माहिती असायला आपल्याला हरकत नाही. संजय गांधींचे जे पुत्र आहेत वरुण गांधी ते तिथून आता खासदार आहेत, किंवा मनेका गांधी या गांधी कुटुंबाच्या सदस्य आधी 2-3 वेळा पिलभीत या उत्तर प्रदेशातल्या सीटवरून निवडून आलेले आहेत. इथेच हा व्याघ्र प्रकल्प आपल्याला आढळतो. त्यांनी मागच्या 4 वर्षात वाघांची संख्या दुप्पट केलेली आहे, म्हणून त्यांना TX2 हा आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळालेला आहे. नेक्स्ट, फळे आणि भाज्यांच्या संदर्भात किमान आधारभूत जाहीर करणं निश्चित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते विचार करायचा आहे. नुकतंच हे चर्चेत होतं. आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, केरळ. केरळनी फळं आणि भाज्यांच्या संदर्भात पहिल्यांदा आधारभूत किंमत मिनिमम सपोर्ट प्राइस निश्चित केलेली आहे. MSP काय असते आपल्याला माहिती आहे.
ही सपोर्ट प्राइस पेरणीच्या अगोदर किंवा पिकांच्या लागवडीच्या अगोदर सरकार डिक्लेअर करत असते आणि सरकार पीक निघाल्यानंतर कमीत कमी या किमतीने सरकार त्या मालाची शेतमालाची विक्री म्हणजे खरेदी करण्यास बांधील असते. याच्यामुळे असं होतं की शेतकऱ्यांना एका मिनिमम किमतीची गॅरंटी असते आणि मार्केटमध्ये सुद्धा जे व्यापारी असतात खरेदी करणारे ते याच्यापेक्षा जास्त किमतीने खरेदी करू शकतात पण कमी किमतीने खरेदी करू शकत नाहीत. म्हणून शेतकऱ्याची फसवणूक टाळण्यासाठी त्यांना भावाची हमी देण्यासाठी आपण MSP किंवा मिनिमम सपोर्ट प्राइस किमान आधारभूत किंमत जाहीर करत असतो. अन्नधान्यासाठी किंवा कापसासारख्या पिकासाठी चलनी पिकासाठी किमान आधारभूत किमती आपल्याकडे जाहीर केल्या जातात, ज्वारी, तूर वगैरे वगैरे. पण फळं आणि भाज्या याच्यासाठी आधारभूत किंमत निश्चित करणारं केरळ हे पहिलं राज्य आहे. नेक्स्ट, भारताने बेका बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अग्रीमेंट करार पुढीलपैकी कोणत्या देशात सोबत केलेला आहे? नुकताच चर्चेत असलेला हा करार आपण अमेरिकेसोबत केलेला आहे. या करारामध्ये बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन अग्रीमेंट मध्ये काय असतं बघा, जिओ स्पेशियल कोऑपरेशन आहे, म्हणजे आंतरराष्ट्रीय अंतराळामध्ये जे आपण ऑपरेशन्स करतो किंवा मॅपिंग करतो त्या मॅपिंग मधले जे आहेत माहितीचं देवाणघेवाण करण्यासाठी हा बेसिक एक्सचेंज अँड कोऑपरेशन करार कामाला येतो. बेका करार भारताने अमेरिकेसोबत केलेला आहे. नेक्स्ट, भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक पुढीलपैकी योग्य विधाने निवडा. भारताचे 14वे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून गिरीशचंद्र मुर्मू यांची निवड करण्यात आलेली आहे. हे बरोबर विधान आहे मित्रांनो. 14वे लेखा परीक्षक नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग म्हणून गिरीशचंद्र मुर्मू आहेत. घटनेचे कलम 148 नुसार घटनात्मक संस्था आहे कॅग ही. त्यांनी यापूर्वी लडाख केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहे. तुम्ही कलम 370 रद्द झाल्यानंतरच्या जर चालू घडामोडींशी थोडेफार परिचित असाल तर तुमच्या लक्षात येईल की लडाखचे केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल हे नव्हते. गिरीशचंद्र मुर्मू हे जम्मू आणि काश्मीर या नव्याने तयार झालेल्या केंद्रशासित प्रदेशाचे पहिले नायब राज्यपाल होते. तर लडाखचे नायब राज्यपाल मित्रांनो आपण त्यांचं नाव मनोज सिन्हा हे लडाखचे नायब राज्यपाल होते. म्हणून आपल्यासाठी फक्त ए बरोबर हा योग्य विचारलंय त्यामुळे फक्त ए बरोबर असं एक हे उत्तर असेल. नेक्स्ट, 86 खालीलपैकी कोणाच्या अध्यक्षतेखाली समितीने विविध कामगार कायद्यांचे 4 गटांमध्ये व्यापकपणे एकत्रीकरण करण्याची शिफारस केलेली आहे? ही जुनी समिती आहे मित्रांनो, रवींद्र वर्मा समिती अशी ही समिती आहे. त्यांनी कामगार कायद्यांचं 4 व्यापक गटांमध्ये 4 कोड्स मध्ये विभाजन करण्याचं किंवा संहतीकरण करण्याचं एकत्रीकरण करण्याचं शिफारस केलेली आहे. ते कोड्स काय आहेत आपण पाहूया. इंडस्ट्रियल रिलेशन्स, वेजेस म्हणजे जे कायदे आहेत अनेक कायदे झालेले आहेत त्यातले इंडस्ट्रियल रिलेशनशी संबंधित असणारे कायदे एका कोड मध्ये एका गठ्ठ्यात टाकावेत. नंबर 2 वेजेस म्हणजे वेतनाशी संबंधित असणारे कायदे दुसऱ्या गठ्ठ्यात टाकावेत. तिसऱ्या गठ्ठ्यामध्ये सोशल सेक्युरिटीशी संबंधित म्हणजे पेन्शन किंवा सामाजिक सुरक्षेच्या योजना असणारे जे कायदे आहेत ते एका गठ्ठ्यात तिसऱ्या टाकावेत असं यांनी सांगितलंय. आणि चौथ्या गठ्ठ्यामध्ये ऑक्युपेशनल हेल्थ सेफ्टी वगैरे वगैरे अँड वर्किंग कंडिशन्सशी संबंधित हेल्थ सेफ्टी अँड वर्किंग कंडिशन्स संबंधित असणारे कायदे टाकावेत असं मत रवींद्र वर्मा समितीने सांगितलेलं आहे आपल्याला. आता लिहून देण्याप्रमाणे 4 कोड्सचं शिफारस ही रवींद्र वर्मा समितीने केलेली आहे. नेक्स्ट, नीती आयोगाने जाहीर केलेल्या निर्यात सज्जता निर्देशांक म्हणजे एक्सपोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स मधले पहिले 3 स्थान पटकावलेल्या राज्यांचा गट ओळखा. नीती आयोगाने बघा नुकताच करंट इश्यूज मध्ये हा चर्चेत होता आयोग, रादर इम्पोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स हा इंडेक्स 2020 मध्ये जाहीर केलेला आहे. म्हणजे एखादं राज्य त्याचे स्वतःचे निर्यात करण्यासाठी किती सक्षम किंवा किती तयार झालेला आहे हा इंडेक्स दाखवतो. आणि याच्यामध्ये मी पाठ केलेले मेमोनिक्स तुम्हाला मी सांगून ठेवतो. गुजरात, महाराष्ट्र आणि तमिळनाडू हे त्याचं उत्तर आहे. गुजरात सगळ्यात जास्त इम्पोर्ट प्रिपेअरनेस इंडेक्स आहे, महाराष्ट्र त्याच्यानंतर आणि तमिळनाडू त्याच्यानंतर. तुम्ही GMT हा शब्द लक्षात ठेवायला हरकत नाही. नेक्स्ट,
88वा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या कालावधी दरम्यान महाराष्ट्रामध्ये पक्षी सप्ताह साजरा केला गेला? हा करंट इश्यूज मध्ये तुम्ही वाचलेला असेल. 5 ते 12 नोव्हेंबर दरवर्षी महाराष्ट्र राज्य हे पक्षी सप्ताह साजरा करते. तो 2020 मध्ये या कालावधीत साजरा केला गेला. नेक्स्ट, 2021च्या 11व्या राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीला असतो. ची संकल्पना काय होती? थीम आपल्याला विचारलेली आहे. 2021च्या मतदार दिवसाची थीम बघा, वाचा, ही होती मेकिंग आवर वोटर्स एम्पॉवर्ड, व्हिजिलंट, सेफ अँड इन्फॉर्म्ड. मेकिंग आवर वोटर्स एम्पॉवर्ड, व्हिजिलंट, सेफ अँड इन्फॉर्म्ड. थीम आशाला अशी पाठ करायची आहे, लक्षात ठेवायची आहे. ती 2021च्या 11व्या राष्ट्रीय मतदार दिवसाची थीम होती. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती पाणबुडी भारताने म्यानमारला भाडेतत्वावर देण्याचा निर्णय घेतलेला आहे? मित्रांनो, ही पाणबुडी INS सिंधुवीर आहे आणि ही आपण भारत देशाने म्यानमारला भाडेतत्वावर चालवण्यासाठी दिलेली आहे. नेक्स्ट, पर्यावरण संयुक्त राष्ट्राचे चिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी पर्यावरण प्रश्नावरील सल्लागार मंडळात पुढीलपैकी कोणत्या भारतीय पर्यावरण कार्यकर्त्याची निवड केलेली आहे? चर्चेमध्ये होत्या या व्यक्ती. अँटोनियो गुटेरेस हे संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस आहेत आणि त्यांनी भारतातील पर्यावरणाशी संबंधित असलेल्या अर्चना सोरेंग या कार्यकर्त्याची निवड प्रश्नावरील सल्लागार मंडळात केलेली आहे. नेक्स्ट, 2019 मधील हरितगृह वायू उत्सर्जनाबद्दल योग्य क्रम लावा. उतरता क्रम लावा. उतरता म्हणजे सगळ्यात जास्त करणारा व्यक्ती आधी घ्यायचा आहे, त्याच्यानंतर कमी, त्याच्यानंतर कमी. तुम्ही विचार करा. यानुसार बघा, चीन, अमेरिका, युरोपियन युनियन आणि भारत हा क्रम बरोबर आहे. हरितगृह सर्वात जास्त उत्सर्जन चीन मार्फत केलं जातं, त्याच्या मागे मागे अमेरिकेचा नंबर आहे, नंतर युरोपियन युनियन आणि नंतर भारताचा नंबर हरितगृह उत्सर्जनामध्ये लागतो. हा उतरता क्रम आहे. परीक्षेत प्रश्न केअरफुली वाचून उतरता की चढता हे आपल्याला ठरवायचं आहे. नेक्स्ट, आता पाहूया अलीकडील काही व्यास सन्मान आणि विजेते यांच्या जोड्या लावा. करंट इश्यूच्या पुस्तकामध्ये व्यास सन्मान आणि त्यांचे मागच्या वर्षांचे विजेते यांचे नेहमीच माहिती दिलेली असते. ती आपल्याला क्रमानं लावण्यासाठी सांगितलेलं आहे. मित्रांनो बघा, 16, 17, 18 आणि 19 याच्या संदर्भात कोणी कधी अवॉर्ड मिळवला हे विचारलेलं आहे. तर 16चे विजेते आहेत सुरेंद्र वर्मा, 17चे विजेते आहेत ममता कालिया, 18चे विजेते आहेत लीलाधर जगुडी आणि 19चे विजेते आहेत नासिर शर्मा. असं पाहिलं तर 3, 2, 1, 4 आणि पर्याय क्रमांक 3 हा बरोबर उत्तर ठरतो. हे थोडंसं पाठांतराचा भाग आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 93 उत्तर 3. 94 प्रश्न वाचूया. ग्लोबल टीचर प्राइज बद्दल पुढील विधाने लक्षात घ्या. 2015 मध्ये वार्की फाउंडेशननी या पुरस्काराची स्थापना केली. विजेत्याला 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर्स दिले जातात. युनेस्कोच्या सहकार्याने हा पुरस्कार दिला जातो. खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? मित्रांनो, प्रश्न केअरफुली वाचला तर आपल्या लक्षात येईल. बरोबर नाही म्हणजे चूक काय आहे हे ओळखायचं आहे. बघा, ग्लोबल टीचर प्राइज आपल्याला हे चर्चेत का होतं? कारण नुकतीच भारतातल्या किंवा महाराष्ट्रातल्या रणजित सिंह दिसले सर यांना हा प्राइज जाहीर केलेला आहे आणि ही विधानं आपण वाचू त्याच्या संदर्भात. तुम्हाला हे लक्षात असायला पाहिजे. हे सोलापूर जिल्ह्यामध्ये प्राथमिक शाळेत कार्यरत असणारे रणजित सिंह दिसले सर आहेत. यांनी बारकोडचा वापर महाराष्ट्राच्या क्रमिक पुस्तकामध्ये केला आणि बारकोडचं स्कॅनिंग करून विद्यार्थी त्याचा अभ्यास करू शकतात. अशा प्रकारची इनोव्हेटिव्ह मेथड वापरल्यामुळे त्यांना ग्लोबल टीचर प्राइजने सन्मानित करण्यात आलेला आहे. म्हणून हा पुरस्कार चर्चेत आला आणि म्हणूनच या परीक्षेमध्ये हा प्रश्न विचारण्याचं हे कारण आहे. बघा, त्यांनी रणजित सिंह दिसले सरांनी पुरस्काराची मिळालेली रक्कम सुद्धा तुम्हाला लक्षात असेल तर अर्धी रक्कम ही 10 जे शेवटचे विजेते होते त्यातले पहिले ते आहेत आणि 2 ते 9 शिक्षकांना, 2 ते 10 पर्यंत ज्या शिक्षकांचे नंबर आहेत त्यांना अर्धी रक्कम त्यांनी विभागून दिलेली आहे. आता बघा, 2015 मध्ये वार्की फाउंडेशन या पुरस्काराची स्थापना केली. हे बरोबर आहे. विजेत्याला 1 दशलक्ष अमेरिकन डॉलर इतके पुरस्कार मिळतो. $1 मिलियन मिळतात. हे बरोबर आहे. युनेस्कोच्या सहकार्याने हा पुरस्कार दिला जातो. हे पण बरोबर आहे. त्यामुळे कोणते विधान बरोबर नाही याचं उत्तर यापैकी नाही हे आहे. नेक्स्ट, देशामध्ये पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करण्यात महत्वाची भूमिका बजावण्यासाठी 19 ऑक्टोबर 2020 रोजी
कोणती विशेष योजना जाहीर करण्यात आली? कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पायाभूत आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावण्यासाठी मित्रांनो एक फंड तयार करण्यात आला आणि तो फंड तयार करण्यासाठी आयुष्यमान सहकार योजना ही योजना जाहीर करण्यात आली. आयुष्यमान भारत अगोदरच होती, आयुष्यमान सहकार योजना नव्याने जाहीर करण्यात आलेली आहे. तर त्या योजनेचं वैशिष्ट्य असं आहे की नॅशनल कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन NCDC मार्फत एक फंड किंवा कॉर्पस फंड तयार केले जाणार आहे, जो आरोग्यातल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे. चर्चेत असलेली ही योजना आहे आयुष्यमान सहकार योजना. नेक्स्ट, कोविड-19च्या मानवी हक्क आणि सरकारच्या भविष्यातील प्रतिसादावर होणारा परिणाम याचा अभ्यास करण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली? नुकतीच केंद्र सरकारने स्थापन केलेली ही समिती आहे. ही मध्यंतरी चर्चेत होती. KS रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. कोणती समिती? कोविड-19चा मानवी हक्क, ह्युमन राईट्स आणि सरकारच्या भविष्यातील प्रतिसादावर, रिस्पॉन्स फ्रॉम द गव्हर्नमेंटवर होणारा परिणाम याच्यासाठी अभ्यास करण्यासाठी KS रेड्डी समिती सरकारने स्थापन केलेली आहे. नेक्स्ट, अखिल भारतीय व्याघ्र गणना 2018चा अंतिम अहवाल 28 जुलै 2020 मध्ये जाहीर करण्यात आला. या अहवालानुसार वाघांची संख्या सर्वाधिक असणाऱ्या भारतातील पुढील राज्यांचा चढता क्रम लावा. थोडासा ट्रिकी प्रश्न आहे. चढता क्रम लावायचा आहे म्हणजे सगळ्यात कमी वाघ असणारं राज्य आधी घ्यायचे आणि पुढे 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 वाघांची संख्या माहिती असणं आपल्याला अपेक्षित आहे. टू आवर सरप्राईज आपण लक्षात घ्यायला पाहिजे की MP मध्ये यावर्षी म्हणजे ह्या अहवालानुसार सगळ्यात जास्त वाघ आहेत आणि आपल्या क्रमामध्ये MP नाही. आपण जे पाठ केलं असेल किंवा पुस्तकामध्ये वाचलं असेल त्यात टॉपचं राज्य आपल्या लक्षात राहतं, पण याच्यामध्ये क्रम लावण्यासाठी महाराष्ट्र, उत्तराखंड, तामिळनाडू, कर्नाटक आहेत, पण मध्य प्रदेशचं नावच नाही. आपण क्रम लावण्यासंदर्भात वाघाची संख्या लक्षात घेऊ. 2 नंबरचं जे आहे राज्य ते कर्नाटक आहे. 524 वाघ कर्नाटकात आपल्याला आढळतात. 3 नंबरचं जे राज्य आहे ते उत्तराखंड आहे. 442 वाघ आपल्याला आढळतात. आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून आपण महाराष्ट्रासंदर्भात लक्षात ठेवलं असेल तर महाराष्ट्रामध्ये 312 आणि तमिळनाडूमध्ये 264च्या आसपास वाघ आपल्याला आढळतात. अशी इन्फॉर्मेशन आपल्याला मिळाल्याने आपण चढता क्रम लावू शकतो. बघा, चढता क्रम सगळ्यात ह्या 4 मध्ये सगळ्यात कमी तमिळनाडू क, त्याच्यानंतर महाराष्ट्र अ, त्याच्यानंतर उत्तराखंड ब आणि त्याच्यानंतर कर्नाटक ड. क अ ब ड हा पर्याय बरोबर आहे. वाघांच्या संख्येनुसार त्याचा चढता क्रम. नेक्स्ट, पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. 108वी भारतीय विज्ञान काँग्रेस परिषद पुणे येथे आयोजित करण्यात येणार आहे. हे बरोबर आहे. नुकतीच ती चर्चेत होती. खरं तर 108वी भारतीय काँग्रेस ही 2021 मध्ये होणार होती, पण त्यावेळी कोरोनाची साथ चालू असल्यामुळे आपण ती पुढे ढकललेली आहे आणि ती जानेवारी 2022 मध्ये होणार आहे पुणे येथे. म्हणून हा प्रश्न केलेला आहे. पहिली भारतीय विज्ञान परिषद 1914 साली नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या प्रश्नाबद्दल आपल्याला विचार करायचा आहे. पहिली भारतीय विज्ञान परिषद नवी दिल्लीला नाही तर ती कलकत्ताला आयोजित करण्यात आली होती. त्यामुळे हे विधान चूक आहे आणि हे विधान बरोबर आहे. आणि आपलं उत्तर आहे अयोग्य विधाने ओळखा, म्हणजे चुकीचे विधाने ओळखा. त्यामुळे ब हे आपलं उत्तर आहे. बघा, पहिल्यांदा 107वी याच्या मागची 2020 ची 107वी अखिल भारतीय विज्ञान काँग्रेस किंवा परिषद ही बेंगलुरू इथे संपन्न झालेली आपल्याला आढळते. आणि पुण्यामध्ये जी परिषद होणार आहे तिचं थीम आपण लक्षात घेऊ. सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ वुमन एम्पॉवरमेंट. सायन्स अँड टेक्नॉलॉजी फॉर सस्टेनेबल डेव्हलपमेंट विथ वुमन एम्पॉवरमेंट ही थीम आपल्याला या अनुषंगाने लक्षात ठेवणं गरजेचं आहे. ठीक. 99वा प्रश्न आपण विचारात घेऊ. पुढीलपैकी कोणत्या देशाने 6 जुलै 2020 रोजी जागतिक आरोग्य संघटना WHO मधून बाहेर पडण्याची
पडत असण्याची अधिसूचना जारी केली. जेव्हा कोरोना पीक मध्ये होता मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल मार्च मध्ये आपल्याकडे लॉकडाऊन झाला आणि जगभर कोरोनाची मोठी साथ सुरू होती. त्याच वेळी चर्चेत असलेली ही बाब होती. अमेरिका ह्या देशाने WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन WHO मधून बाहेर पडत असण्याची अधिसूचना जारी केलेली आहे. हा सामान्यपणे सर्व लोकांना माहिती असणारा कदाचित या प्रश्नाचं उत्तर असू शकतं. नेक्स्ट, पुढीलपैकी योग्य विधाने ओळखा. 28 एप्रिल 2020 रोजी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता यांनी मुंबई उच्च न्यायालयाचे 45वे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. तुम्हाला चर्चेत असलेल्या बाबी माहिती असण्याला अपेक्षित आहे. हे विधान बरोबर आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून पदभार स्वीकारण्यापूर्वी न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीश म्हणून कार्यरत होते. सहजच याच्यामध्ये लक्षात येईल की कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये ते मुख्य न्यायाधीश नव्हते, ते कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कार्य करत होते. म्हणून हा पर्याय चुकीचा आहे. तर फक्त अ हे आपलं उत्तर आहे. ते 45वे मुख्य न्यायाधीश आहेत हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे. 44वे मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश हे BP धर्माधिकारी हे होते आणि दीपांकर दत्ता हे कलकत्ता उच्च न्यायालयामध्ये न्यायाधीश म्हणून कार्य करत होते. तिथे ते मुख्य न्यायाधीश नव्हते. आताचे मुंबई उच्च न्यायालयाचे 45वे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता आहेत. म्हणून पर्याय क्रमांक अ बरोबर आणि हे 100 प्रश्नांची ही उत्तर आहेत. धन्यवाद.